आरी वर्कमध्ये आपण ज्या स्टिचेस स्टार्ट करतो त्याच्यामध्ये फर्स्ट लॉक फार इम्पॉर्टंट असतो. फर्स्ट लॉक करताना आपण ज्या डिरेक्शनने पुढे जातो त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनला फर्स्ट जी स्टिच असते ती टाकायची असते. त्याच्यानंतर तुम्ही सरळ जाऊ शकता. आणि ज्या वेळेस जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलेली की तुमची जी निडल आहे ती एकदम स्ट्रेट असली पाहिजे आणि ती 180 डिग्री फिरली पाहिजे. त्याच्याने काय होतं, जो खालचा धागा असतो तो स्मूथली वरती येतो आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्या स्टिचेस आहेत त्या एकदम फ्लेक्झिबल दिसतात. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही पहिलं तर स्क्वेअरमध्ये प्रॅक्टिस करून घ्या आणि ज्या डिरेक्शनला तुम्ही जाणार असाल त्या डिरेक्शनला तुमचे निडलचे पॉईंट पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस ती निडल 180 डिग्री फिरते त्यावेळेस जो खालचा धागा असतो तो इझिली वरती येतो. आणि नंतर ब्लाऊज करताना तुमचे जे शेप आहेत ते एकदम फिनिशिंगनी येतात. त्याच्यामुळे पहिली तर स्क्वेअरमध्ये प्रॅक्टिस करून घ्या.